हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये. तर सगळ्यात आधी माझ्याकडून आणि कान्हाकडून तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आमच्या दोघांचीही मॉर्निंग खूप चांगली झालेली आहे आणि कान्हाचं काम तर झालेलं आहे. त्याचं काम होतं मला झोपेतून उठवणं आणि मला उठवल्यानंतर तो पुन्हा एकदा झोपी गेला. तेवढ्याच चावीला पाणी आलं होतं. मग सगळ्यात आधी पाणी भरायला घेतलं आणि आंघोळीसाठी पाणी ठेवलं. त्याच्यानंतर माझं आवरून घेतलं आणि तयारीला लागले नाश्त्याच्या. सगळ्यात आधी चहा करायला ठेवला आणि बाजूलाच एका तव्यामध्ये मी शेंगदाणे भाजायला ठेवले, कारण आज मला शेंगदाण्याची चटणी बनवायची होती थालीपीठ सोबत खायला. मग शेंगदाणे मस्तपैकी भाजून घेतले आणि सगळ्यात अवघड काम होतं त्या शेंगदाण्याची साल काढणं. ते सुद्धा मी करून घेतलं. तुम्हाला सांगायचं म्हणजे अलीकडे ना माझी खूप धावपळ होते. माझं कुठलं काम राहतं तर कुठलं होतं मला समजत नाही, कारण कान्हा आता रांगायला शिकलाय. त्याच्याकडे दुर्लक्ष करून अजिबातच चालत नाही. मी जरा जरी त्याच्यापासून लांब गेले ना, तो एका दुसऱ्याच ठिकाणी जाऊन पोचलेला असतो. त्याच्यामुळे मी माझं काम करत करत ना सारखं जाऊन कानाकडे बघत असते की तो काय करतोय, तो कुठे असतोय, कारण घरी त्याला घ्यायला कोण नसतं दिवसभर. हा बघा, मी म्हणलं होतं ना, आता हा झोपला होता तर माझं लक्ष नव्हतं, माझं लक्ष होतं म्हणून बरं झालं. मी बघितलं तेव्हा मला समजलं की तो उठलाय. कान्हाला रेडी केलं, तोपर्यंत कान्हासोबत खेळायला आली होती शुभ्रा. मग मी तिला आत बोलवलं आणि तिच्याकडे कान्हाला दिलं आणि कान्हासाठी खाऊ बनवला. कान्हासाठी खाऊ बनवून त्याला भरवायला लागले. तेवढ्यातच आला कान्हाचा छोटासा मित्र शौर्य. मी तुम्हाला दाखवते तो कान्हाला कसं हाक मारतोय, तुम्हीच बघा आता. ओ कान्हा आहे की, ये हाय बघ, कान्हा खायला लागलाय. खाणार आहे आता कान्हा, खाऊ खाणार आहे. पिल्लू कान्हा, अरे ते इकडे बघा, दादाकडे बघायला येतो. कसा आहे पिल्लू, कशी आहे, कशी आवडलं ए शौर्य, त्याला खा म्हणाव, कानाला म्हणाव खा, आपण खेळूया. दादा काय म्हणाला? ह्याचं नाव काय शौर्य? काय? ताना तान्ना. हा तान्ना आहे, मला वाटलं कान्हा आहे. बाहेर पडायला येतो. ठेव असं, टॉवेल त्याच्या अंगावर टाक. दर पिलो. कसं आहे पिलू, कसं लागतंय? छान आहे का नाही? छान नाही? हो गो. बाय बाय. चला जावा, लवकर येऊ नका सा. कान्हा आय नाही, बाहेर गेला की ते नाही. आय टकल्या, रुमाल देतो काय?
शुभ्रा कानाला घेऊन गेली. त्याच्यानंतर माझ्याकडे खूप कमी वेळ होता घरचं सगळं आवरण्यासाठी. मग मी सुरुवात केली खोली आवरण्यापासून. सगळ्या खोलीतला पसारा वगैरे आवरून घेतला, त्याच्यानंतर झाडून घेतलं, मग फरशी वगैरे पुसून घेतली आणि कपडे भिजत घातले. त्याच्यानंतर मी कपडे धुण्यासाठी बाहेर गेले, तेवढ्यात किरण घरी आला होता. मग तो कान्हाला घेऊन आला आणि बाहेरच बसला कान्हाला घेऊन, माझे कपडे वगैरे धुवून सगळं आवरूपर्यंत. माझं आवरल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून थालीपीठ खाल्लं आणि तेवढ्यात मुली आल्या होत्या डान्स प्रॅक्टिससाठी. कारण शिवजयंती निमित्त आमच्या इथे छोटासा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये मी डान्स बसवला होता या मुलींचा. मग त्यांची थोडा वेळ प्रॅक्टिस घेतली आणि त्याच्यानंतर थोडंसं आवरलं आणि आम्ही तिघेही जायला निघालो हॉस्पिटलमध्ये. तसं तर आमच्या तिघांचीही तब्येत थोड्या दिवसापासून बिघडलीच होती. आम्ही कायम कान्हाला ज्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय ना, तिथल्या सगळ्या अपॉइंटमेंट फुल होत्या, त्यामुळे आम्ही त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्याच्यानंतर तिथे पुन्हा एकदा आम्ही त्याची फाईल वगैरे बनवली आणि कान्हाला दाखवलं. मला ढकलून चाललंय बघ, इथं तुला पाय लावतोय आणि माझं वळतोय बघ. बरं कान्हाचे मेडिसिन्स वगैरे घेतले आणि आम्ही पुन्हा घरी जायला निघालो. कारण आम्हाला शिवजयंतीच्या कार्यक्रमसाठी जायचं होतं, जो आमच्याच गल्लीत होता. आम्ही घरी आलो आणि आवरून तिघेही आम्ही कार्यक्रमसाठी गेलो. कारण मला तिथे या लहान मुलांचे नंबर काढण्यासाठी बसवलं होतं. सगळी मुलं खूप छान तयार झाली होती. कोणी तारा राणी झालं होतं, कोणी झाशीची राणी झालं होतं. अशा बऱ्याच लोकांनी वेगवेगळी वेशभूषा केली होती. काही मुलींनी भाषणं केली, कोणी पोवाडा म्हणला, तर कोणी डान्स वगैरे केला. असं बरेचसे कार्यक्रम होते, त्यामुळे लहान मुलांचं आणि आमच्या सगळ्यांचंच मनोरंजन खूप चांगलं झालं. महाराजांविषयी काही नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, ते बघून खूप भारी वाटलं. कार्यक्रम थोडा वेळाने चालू झाल्यामुळे तो संपला देखील वेळाने. कान्हा तर झोपलाच होता जास्त वेळ तिथे. नंतर कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही घरी आलो आणि जेवलो.